टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छीमारांसोबत नौदलाची एक महत्त्वाची बैठक झाली आहे। कशा प्रकारची बैठक झाली आहे, काय सूचना देण्यात आल्या आहेत, आमच्यासोबत भोईर साहेब आहेत। तुमची कधी बैठक झाली होती आणि काय सूचना देण्यात आल्या? आमची इकडे संस्था आहे मच्छीमार सर्वोदय सोसायटी, त्याचा मी चेअरमॅन आहे जयेश भोईर। आणि हे सगळे दिसतात तुम्हाला जे बोटी आहेत या संस्थेचे सगळे बोटी आहेत मच्छीमार सर्वोदय सोसायटीचे, जे 250 ते 300 बोटी आहेत। तर अशी सूचना आली की 6 तारखेला जेव्हा मीटिंग झाली आमची डीसीपी बरोबर, मोहित कुमार ते झोनचे हे डीसीपी आहेत आणि सागरी चार्ज आहे त्यांच्याकडे, तर तेव्हा आम्हाला ती बातमी दिली गेली की पहलगामला जे झालेली आहे घटना, आपले नागरिक जे मेले त्याच्याकरता सूचना दिली की अटल राहण्यासाठी म्हणजे कुठे काय आहे तर सगळ्यांना हे केलं, सगळ्या सोसायटींना तिकडे बोलवलेलं। तर तिकडे आमची बरीच बैठक झाली, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं आणि 2 दिवसांनी आपल्या भारताने यांच्यावर पाकिस्तानवर अटॅक केला, जे आतंकवादी मारले गेले तिकडचे ते 2 दिवसांनी झाला। आणि त्याच्यानंतर आता जे झाल्यानंतर अटॅक झाल्यानंतर भारताने केल्यानंतर तेव्हा आम्हाला परत अलर्ट केला गेला की काल आम्हाला फिशरीज मिनिस्टरचे फोन येऊन गेले की असं असं आहे, आणि नेव्हीचं त्यांनी डायरेक्ट पत्र दिलं की बैठक झाली म्हणून। तर त्या बैठकीमध्ये हे सांगितलं की आता जे कोण बोटी बाहेर जाणार आहेत तर त्यांच्या नाकवांचे नंबर, बोट मालकांचे नंबर व तांडलाचे नंबर जो बोट घेऊन जातो आणि प्रत्येकाचे नाव आणि आधार कार्ड त्यांच्या सोबत ठेवून नेव्हीनी त्यांना हे ठेवायला सांगितलं की तुमचे प्रूफ। तर जाणार असतील तर साऊथच्या बाजूलाच जा आणि बॉर्डरच्या बाजूला जाऊ नका की गुजरात बॉर्डरच्या बाजूला जाऊ नका, असे त्यांनी सांगितलं गेलं, सूचना दिल्या गेल्यात। तर त्या सूचनाचे पालन करून आमचे बोटे सध्या वादळ झाल्यामुळे ते बोटे आता इकडेच आहेत। आता जे वादळ गेलं 2 दिवसापूर्वी तर तुम्ही बघितलं असेल आमच्या ढाणूपासून ते लोकच्या बोटी फुटले, सगळं काय झाले पालघरमध्ये वगैरे, तर त्याच्यामुळे तो वादळ झाल्यामुळे बोटी आमच्या इकडेच आहेत। तर आता बोटी कालपासून जायला निघाल्यात, पण नेव्हीने आता असं सांगितलेलं गेलंय की तुम्ही आमचे डोळे कान सगळे तुम्ही आहेत, जे समुद्रामध्ये जाणारे मच्छीमार आहेत, तर तुम्हाला कुठे काही दिसत असेल ड्रोनच्या ह्याच्याने वगैरे काय तर आम्हाला लगेच अलर्ट करून आम्हाला सांगा। जो नंबर आहे 1093 तो द्या। आणि ह्याच्यासाठी सागरी जे आमचे मॅडम आहेत ते याचे सिनियर ते पण आम्हाला चांगलेच मेसेज वगैरे टाकतात आणि त्यांनी आम्हाला चांगला गाईडलाईन केलेले आहे। त्याच्यामुळे सुरक्षेच्या कृपेने सगळे अटल झालेले आहेत आणि आमचे मच्छीमार पण जागृत आहेत। त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही सांगितलं गेल्या, सूचना दिल्यात सोसायटीच्या ह्याच्यानी की तुम्ही पण अटल राहा आणि कुठे काय होत असेल तर लगेच त्याची बातमी शासनाला कळूया आपण, असं त्यांना सांगितलेलं आहे। 26/11 प्रमाणे पाकिस्तानी भारतात येऊ शकतात असं आपण सूचना काही तुम्हाला दिल्यात का? हा, अशी सूचना पहिला पण 26/11 जेव्हा झालेलं आहे हे समुद्राच्या मार्गानेच झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला जो 26/11 जो आमच्या एरियातच इकडनं जे उतरले अतिरेकी, त्याच्यामुळे आता आम्ही पहिल्यापेक्षा लय याच्यानी सगळे सावध आहेत। कारण का प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे चेकिंग आणि आमचे जे इकडे ठेवलेले आहेत फिशरीजनी जे गार्ड्स ते टोकनच्या प्रमाणे सगळे जात आहेत। आणि आम्ही प्रत्येकाला जो 1093 नंबर हा प्रत्येकाच्या डोक्यात दिलेला आहे, डोक्यात बसलेला फिट नंबर आहे जो पोलिसांचा आणि नेव्हीचा। त्याच्यामुळे 26/11 जी घटना घडली ती घटना परत होण्यासाठी आम्ही देणार नाही, कारण का आम्ही पण एक देशाचे एक समुद्रामध्ये जाणारे एक सगळे कान डोळा आहेत। त्याच्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आपले नेव्ही, कोस्टगार्ड किंवा सागरी पोलीस आम्ही यांना मदत करू, याच्याप्रमाणे देशाची सुरक्षा पण ठेवू आणि आम्ही त्यांना पण मदत करायला सांगू। सध्या भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये युद्ध सुरू आहे, कोळी समाजाची काय भावना आहेत? हीच भावना आहेत की जे हे अतिरेकी बोलतात की आमचे नाही, आणि आता हे अतिरेकी बघितलं आम्ही एवढ्या दिवसात न्यूजच्या चॅनलवर तुमच्या की खरोखर ते त्यांचे प्रेत घेऊन स्वतःही जात आहेत आणि करतायत। तर आम्हाला वाटतं हे पाकिस्तान पुरा उद्ध्वस्तच करायला पाहिजे, कारण का हे खोटा बोलून आपल्यावर, हिंदुस्थानावर, आपल्या भारतावर, आपल्यावर बेकार म्हणजे असे नागरिक आपले मारले गेले की त्यांचे सिंदूर जे मिटवलं, जे सिंदूर नाव दिलेलं आहे मोदी साहेबांनी। कारण का खरोखर आज आनंद वाटते की आज त्यांच्या भावना जे गेलेले ते दुखवलेले ते आज फुलून उठले की ते आज जेवढा जे केलं स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर म्हणून ते आज खरोखर जगाला दाखवलं, सगळ्या जगाला दाखवलं की पाकिस्तानला कसं उद्ध्वस्त करायचं हे हिंदुस्थाननी ठरवलं पाहिजे आणि भारताने ठरवलं पाहिजे। आणि मोदी साहेबांना एवढीच विनंती आहे आणि अमित शहा यांना की जर असं काय होत असेल तर खरोखर आपण आपली सुरक्षा घेऊन आपण त्यांच्यावर पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करायला पाहिजे।
खूप खूप धन्यवाद तुमच्या. कॅमेरामॅन संतोष गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.